सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा धोका। 24 तासात शेतकऱ्यांची झोप उडणार, ज्याची भीती होती तीच परिस्थिती आता निर्माण होणार। ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांवर होणार सर्वात मोठ्या संकटाचा मारा। एक धोकादायक अंदाज हवामान विभागाने आत्ताच दिलाय। त्या अंदाजाला हलक्यात घेण्याची चूक करू नका, कारण की ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात एक मोठं संकट महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांवर कोसळणार आहे, ज्याने शेतकऱ्यांनी जी पेरणी केलेली त्यांची पिकं आहे ती पहिल्या संकटात धोक्यात येतील। आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये जे दुसरं संकट येतंय त्याने शेतकऱ्यांचं आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं नुकसान होईल। आणि ऑगस्ट महिना एवढ्यावरच थांबत नाही। ऑगस्टच्या शेवटी जे तिसरं संकट येतंय त्याने अक्षरशः शेतकऱ्यांच्या जमिनीच गायब होतील। होय, एक असं संकट जे गेल्या 10 वर्षात कधीच कोसळलं नव्हतं ते शेतकऱ्यांवर कोसळणार। खरं तर हवामान विभागाने 2 दिवसापूर्वीच हा धोक्याचा अंदाज दिला होता। कुणी याच्यावर भरोसा ठेवला नाही, पण अचानक आज सकाळी वर्धा जिल्ह्यामध्ये अचानक एक ढगांची विचित्र हालचाल दिसली। एका धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक ढगफुटी सदृश्य अशी ढगांची प्रणाली दिसली की ज्याने खरं तर सगळ्यांना धडकी भरली होती। टीव्हीला याची बातमी आली असतानाच आता लोक म्हटले वर्धा जिल्हा तर विदर्भात आहे, त्याचा ना आपला काय संबंध। पण लक्षात घ्या, एक असं संकट बंगालच्या उपसागरातून येते आणि जे हळूहळू तिकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकते। आता ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे किंवा ज्यांची पेरणी करायची राहिली आहे, जे शेतकरी त्यांच्या पिकाकडे डोळे लावून पाहत आहेत, तर अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आता जारी करण्यात आली। कारण की ऑगस्ट महिना हा सगळ्यात धोकादायक ठरणार आहे। खरं तर जूनमध्येच मान्सूनची एंट्री होणार होती, पण जूनच्या सुरुवातीला काही झाली नाही। जूनच्या एंडिंगला थोड्याफार तुरळक पावसानं सुरुवात झाली होती। जुलैमध्ये पाऊस सुरू झाला, तसेच आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला आहे। काही ठिकाणी पेरण्या झाल्यात, तर काही ठिकाणी पेरण्या आता होणार आहेत। मग या पेरण्या वाचतील का अशी शंका निर्माण होत असतानाच काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे, तर काही ठिकाणी प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। पण आता ऑगस्टमध्ये तरी चांगला पाऊस होईल का, प्रत्येक जण हवामान खात्याच्या अंदाजाची वाट पाहत होता आणि अखेर तो अंतिम धोकादायक अंदाज आला। कारण की प्रत्येक महिन्याचा जो अंदाज असतो तो दिला जात असतो आणि त्याचप्रमाणे ऑगस्टचा अंदाज देण्यात आला आणि ऑगस्टचा अंदाज सगळ्यात धोकादायक आहे। कारण की शेतकऱ्याच्या आयुष्यात पाहिला नव्हता इतका धोकादायक महिना आता ऑगस्ट होणार आहे। पण आता जो ऑगस्टचा अंदाज आलाय त्याने खरं तर शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। कारण की एकतर आधीच रिकॉर्ड पडल्यात, पिकं जळून चाललेत। आता कुठेतरी थोडाफार पाऊस महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात होत होता, पण तेवढ्यात एक असा भयानक अंदाज समोर आला ज्याने शेतकरी अक्षरशः त्यांची झोप उडाली। कारण की ऑगस्ट महिन्यात एक नाही, 2 नाही, तर 3 मोठी संकट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर कोसळत आहेत। पहा, गेल्या 10 ते 15 वर्षात फक्त पाऊस कमी पडायचा, शेतीचं उत्पन्न कमी व्हायचं, पण आता जे शेतकऱ्यांना संकट आले ते त्याहीपेक्षा भयानक आहे। कारण की जो राक्षस आता मॉन्सूनला अडवत होता तो राक्षस पुन्हा एकदा जागा झालाय आणि तो पहिल्यापेक्षा दुप्पट पद्धतीनं जागा झालाय आणि त्या राक्षसाचं नाव आहे एल निनो, सुपर एल निनो। आता तो एल निनो जो सक्रिय झालाय तो साधा सुद्धा नाहीये, तर तो सुपर एल निनो सक्रिय झालाय। आता पहा, सुपर एल निनो हा एल निनोचा सगळ्यात तीव्र प्रकार असतो। तो जेव्हा सक्रिय होतो तेव्हा अक्षरशः संपूर्ण देशात हाहाकार उडतो। आता कालपर्यंत बातम्या होत्या की पाऊस कमी पडेल असं सांगितलं जात होतं, पण आता या पावसाच्या याच्यासोबत 3 अशी संकट येत आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यातलं आयुष्याचं सगळ्यात मोठं नुकसान होऊ शकतं। पहा, प्रत्येक जिल्ह्यासाठी आता वेगवेगळे अंदाज जाहीर करण्यात आले। पहा, पूर्वी फक्त सांगितलं जायचं की इतके टक्के पाऊस होईल, इतकी टक्के कमीवारी पाऊस होईल, या जिल्ह्यात कमी पाऊस पडेल, त्या जिल्ह्यात कमी पाऊस पडेल, अशी माहिती सांगितली जायची। पण आता जे संकट शेतकऱ्यांच्या पिकांवर येते ते खूप विचित्र आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून याचं गांभीर्य लक्षात घेऊन ऑगस्ट महिन्यात कुठे कुठे काय परिस्थिती निर्माण होणार, कुठे कमी पाऊस पडेल, कुठे जास्त पडेल, शेतकऱ्यांवर कोणते मोठे धोके कोसळणार, कोणत्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार, काय खबरदारी घ्यायची, सगळी सविस्तर माहिती आता तुम्हाला देण्यात येणार आहे। पहा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्यात एक सगळ्यात धोकादायक अंदाज आता जाहीर झाला। दर महिन्याला हवामान खातं प्रत्येक महिन्याचा अंदाज जाहीर करत असतं। आता जुलै महिना जवळपास संपत आलाय, ऑगस्ट आता सुरू होतोय। 1 ऑगस्ट पासून 30 ऑगस्ट पर्यंत पावसाचं वितरण कसं असणार, कोणते ते 3 धोके आहेत की जे शेतकऱ्यांवर हे करणार याची माहिती देणार आहे। लक्षात घ्या, दर महिन्याचा काही काळात पाऊस सुरू होतो, काही काळामध्ये विश्रांती घेतो, पुन्हा एकदा सुरू होतो, हे असं सायकल असतं। पण ऑगस्टमध्ये हे जे चक्र आहे ते खूप वेगळं आहे। ऑगस्टचा पहिला हप्ता जो आहे त्याच्यामध्ये येते पहिलं संकट, त्यानंतर दुसरा हप्ता अत्यंत कोरडा,
पुढचा हप्ता जो आहे त्याच्यामध्ये 3 नंबरचं संकट येत आहे आणि ऑगस्टच्या हप्त्यामध्ये ते सगळ्यात भयानक संकट कोसळणार, ज्याने शेतकऱ्यांची झोप उडणार. आता संपूर्ण महिन्याचा अंदाज पाहतोय, कोणते 3 मोठे धोके वर्तवण्यात आले, कुठे कुठे एल निनोचा प्रभाव आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सुपर एल निनो ॲक्टिव्ह राहणार, कुठे कमी पाऊस पडणार, कुठे हाहाकार, कुठे 3 धोके, सगळी तारखानुसार माहिती आपण घेतोय. पहा आता शेतकऱ्यांच्या साठी अतिशय महत्त्वाची माहिती आता समोर आली. आता पहा, सगळ्यात आधी हे धोके जे आहेत पुढचा अंदाज आपण जाणून घेण्याआधी आपल्याला पावसाचं वितरण कसं झालं हे तुम्हाला 30 सेकंदात समजून घ्यावं लागेल. कारण की पावसाचं वितरण एकदा का तुम्हाला समजलं तर तुम्हाला काहीच कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाहीये. पहा आता महाराष्ट्रात पाऊस 2 ठिकाणाहून पडतो. पहिलं ठिकाण आहे अरबी समुद्र आणि दुसरं ठिकाण बंगालचा उपसागर. आता इथे मुद्दा लक्षपूर्वक घ्या. पहा, जेव्हा अरबी समुद्राकडून पाऊस सुरू होतो तेव्हा तो कोकण किनारपट्टी पूर्णतः त्याच्यामध्ये हाहाकार उडवतो. त्यानंतर सह्याद्रीचा घाटमाथा, त्यानंतर पुणे नाशिकचा जो भाग आहे त्याच्या घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस पडतो आणि याही वर्षी अगदी तसंच घडले. मग आता दुसरीकडे जर बंगालच्या उपसागरामधून ज्यावेळेस बाष्प पुढे येत असतं त्यावेळेस विदर्भात पाऊस पडतो. पण आता गंमत अशी झाली की काही दिवस म्हणजे एक साधारण 8-15 दिवसापूर्वी सगळीकडे पाऊस हळूहळू होत होता, पण मराठवाड्यामध्ये अक्षरशः पाऊस पडला नव्हता. विदर्भातही पाऊस झाला होता, कोकण किनारपट्टीतही पाऊस झाला होता, पुणे नाशिक सातारा त्याचबरोबर इकडे कोल्हापूरमध्येही पाऊस झाला होता. पण मधला जो पट्टा आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड, त्यानंतर जालना, परभणी या जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊस पडला नव्हता. मग मराठवाड्यामध्ये पाऊस अजिबात पडला नव्हता. पण आता ही चिंता जी होती ही चिंता काही अंशी संपणार, पण त्यासोबत येणार ते 3 मोठे संकट, 3 मोठे धोके. त्यातला पहिला धोका येतोय 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान. यामध्ये कोकण विभागातली मुंबई असेल, त्यानंतर ठाणे, त्यानंतर रायगड जिल्हा, त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तुफान पाऊस होणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल की पाऊस पडतोय तर चांगली गोष्ट आहे. मुद्दा लक्षात घ्या, 6 ते 7 जिल्ह्याची नावं तुम्हाला सांगितली, पण बाकीच्या जिल्ह्यांचं काय? आता जर मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर नाशिक जिल्हा, त्यानंतर पुणे जिल्हा, त्यानंतर सातारा जिल्हा, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, तर 1 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान फक्त आणि फक्त याच घाटमाथ्यावर म्हणजे जिथे डोंगर रांगा आहेत, सह्याद्रीच्या रांगा आहेत, तिथेच पाऊस पडेल. विदर्भामध्ये 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान देखील दमदार हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते. आता त्यानंतर दुसरा धोका आहे 7 ते 14 ऑगस्टच्या दरम्यान. या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाचे चित्र बदलते. आता याच्यामध्ये अहिल्यानगरच्या बऱ्याचशा भागामध्ये एक विचित्र प्रणाली सक्रिय होईल. त्यानंतर मराठवाड्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये पावसाची सुरुवात होईल. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील समाधानकारक पाऊस होईल. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात पाऊस होईल आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पाऊस होईल आणि विदर्भामध्ये देखील पाऊस होणार आहे. आता त्यानंतर 14 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान ते भयानक संकट येते. ते संकट आहे कमी वेळात सर्वाधिक पाऊस होण्याचं संकट. होय, अवघ्या काही तासात 170 ते 180% सरासरीचा पाऊस पडेल. आता तुम्ही म्हणाल हे तर खरं आहे, हे तर चांगलं आहे, पण लक्षात घ्या एकाच ठिकाणी अतिशय कमी वेळात सरासरीच्या 170 ते 180% पाऊस पडणं म्हणजे ही महापुराची एक धोक्याची घंटा आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना ही धोक्याची सूचना देण्यात आलेली आहे. तर आतापर्यंत तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस झालाय, किती टक्के पेरणी झालेली आहेत, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.